तरी बघा आज आणणार बांगडा. तर आज बांगडा बनवायचे आपल्याला आणि मी साफ वगैरे करणार आहे, धुवून वगैरे घेणार आहे. तर बघा आता मी भाताला पाणी ठेवलं आहे इथे आणि आता आपण डाळ भात पहिला टाकतोय. तर इथे भाताला उकळी फुटेल तेव्हा आपण याच्यात भात टाकूया, तांदूळ टाकूया धुतलेले. आणि इथे बघा डाळ टाकली आहे आणि आता याच्यात आपण मिरची आणि टमाटर टाकू. आता बघा इथे आपली डाळ, आता मी डाळ टाकली आहे शिजायला. तर मी तुरीची डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ आणि त्यात मिरच्या टाकल्यात, एक टोमॅटो टाकला आहे, हळद टाकलं आहे, थोडंसं तेल की जेणेकरून ते बाहेर यावं आहे म्हणून. तर इथे आता आपल्याला या डाळीच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झाल्या की आपली डाळ चांगली शिजेल. आणि इथे भाताला पाणी ठेवलेलं आहे, तर त्याची आता उकळी पण येईल त्याला. तर त्यात आपण धुतलेले तांदूळ टाकून देऊ. तर बघा आपण आता यात तांदूळ मिक्स केले आहेत, तांदूळ याच्यात टाकले आहे. आता हे शिजतील तोपर्यंत आपण मच्छी साफ करून घेऊ. तर हे बघा मच्छी चांगली एकदम फ्रेश आहे, बांगडा. तर आपण आता याला साफ करून घेऊ व्यवस्थित आणि मग याची पुढची प्रोसेस करू. तर बघा आता आपला भात रेडी आहे आणि आता आपण मच्छीला मॅरिनेट करून घेऊ. तर सर्वप्रथम आपण त्याच्यात थोडंसं लिंबू टाकूया. मग हळद टाकूया थोडीशी आणि लाल तिखट तुमच्या हिशोबाने टाका. लाल तिखट टाकलं आहे आणि मी 2 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि धना पावडर साधारण 2-2.5 चमचे आणि गरम मसाला 1 चमचा गरम मसाला. पहिला लिंबू टाकला आहे, हळद, मसाला, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. तर याच्यात लाल तिखट आहे, सगळ्यात पहिला धुवून घेतला, थोडंसं लिंबू टाकलं आहे, लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे, धना पावडर टाकला आहे, गरम मसाला. मी जिरा पावडर मच्छीमध्ये वापरत नाही. आता याला आपण मिक्स करून घेऊ. तर बघा याला लावून घेतलेलं आपण सगळं. लाल तिखट वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा, मला कमी वाटलंच तर मी आणखीनच टाकते थोडंसं. आता याला आपण थोडा वेळ ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊया. तर बघा आपला आता भात वगैरे तयार झाला आहे, मच्छीला मॅरिनेट केलं आहे. तर आता आपण डाळ बघून घेऊया. आपली शिजली डाळ, हे बघा चांगली आपली डाळ शिजली आहे. तर आपण याने एकदा त्याला फेकून घेऊया. एकदम पातळ अशी पेस्ट सारखी झालेली आहे. तर आपण आता याला फोडणी देऊया. तर बघा आता टोप ठेवला आहे गरम व्हायला. आता डाळीला आपण फोडणी देऊ. आता हे गरम होईल तर आपण त्यात तेल टाकू. बघा चांगला टोप गरम झालेला आहे. आता त्यात मी साधारण 2 चमचे तेल टाकते. तर बघा थोडंसं गॅस स्लो करते. मग आपण लसूण टाकून घेऊ. राई जिरा थोडा तडकला ना की थोडा चांगला आणखीन स्वाद येतो. आणि वरतून आपण कढीपत्ता टाकू. तर बघा आपलं आता झालं आहे तडकून. तर आपण यात डाळ टाकून घेऊ.
घट पातळ तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तर बघा मी यात थोडंसं पाणी मिक्स करून टाकलेलं आहे. आपल्याला उकळी येईल तोपर्यंत आपण मच्छीला लागणारं साहित्य म्हणजे ज्याच्यात रवा वगैरे फ्राय करायचा आहे ते करून घेऊया आपण. आपण रवा घेतला यात. आता बघा रव्यामध्ये मी थोडा रवा घेतलाय 2 चमचे आणि थोडा अर्धा चमचा लाल तिखट घेतलाय, थोडासा गरम मसाला घेतलाय आणि मीठ घेतलंय थोडंसं. आणि यात आपण टाकू 2 चमचे तांदळाचे पीठ. त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपली डाळ पण बघा पूर्ण उकळी आलेली आहे. मस्त प्लेन डाळीचं असं म्हणजे डाळीचा कसा सुगंध येतो तसा सुगंध येतं. तर आपण आता त्याच्यात वरतून कोथिंबीर टाकू. हे बघा आता आपली डाळ तयार झालेली आहे. डाळ होते तोपर्यंत आपण इथे गॅस पेटवून देऊ. मिक्स करून परत आपण बंद करून देऊ कारण की डाळ झाली भात झाले. तवा तापलं की आपण त्यात तेल टाकून घेऊ. तवा चांगला तापलेला आहे तर आता आपण त्यात तेल टाकू. तर बघा आता तेल तापलंय तर मी सुरुवातीला पहिला एक फ्राय करून घेते की त्यात आपल्याला मीठ वगैरे कसं आहे काय ते समजेल. तर मी पहिला एक सुरुवातीला थोडंसं फ्राय करते. ते एक मी पहिला फ्राय करून माझ्या हस्बंडला देते टेस्टला की बरोबर आहे का मीठ वगैरे. तर बघा आपली मच्छी फ्राय झालेली आहे. तर आता मी ही काढते आणि त्यांना देते टेस्टला. ते मला सांगतील मीठ वगैरे बरोबर आहे का, काय कमी असेल तर मग मी फ्राय करायच्या पहिलं सगळं टाकून घेते. तर मी त्यांना देऊन येते. तर मच्छीमध्ये थोडंसं मीठ कमी होतं मला त्यांनी सांगितलं तर मी आणखीन थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण बाकीच्या ज्या आहेत ते फ्राय करून घेऊया. हे बघा मला रव्याची मच्छीच आवडत नाही खायला. तर आपण आता मच्छी टाकून घेतलेली आहे. तर साधारण मी 10 मिनटे एक साईडून शेकते त्याला आणि दुसऱ्या साईडून 10 मिनटं. म्हणजे मला कडक थोडीशी आवडते, आतून पूर्ण झाली पाहिजे तयार ती. तर आपण बघा साधारण 7-8 मिनटं झालेली आहे. तर आपण त्याला एकदा पलटी करून घेऊ. तर बघा आता झाले 10-15 मिनटं झालेत. तर आपण एकदा उलटा पालटा करून घेऊ याला. आता बघू शकता आपली मच्छी तयार आहे. एकदम मस्त कडक फ्राय झाली आहे. ती झालेली आहे पूर्ण तयार आणि बघू शकता एकदम कडक झालेली आहे. तर आपण आता याला काढून घेऊया. तर बघा आपली मस्त मच्छी फ्राय झाली एकदम कडक. तर आता डाळ भातासोबत आपण याला खाणार गरम गरम. अजून जेवायला थोडा टाईम आहे. तर बघू शकता एकदम कडक झाली आहे आणि बांगडा माझ्या आवडीचा आहे. तर त्यामुळे तिथं पोट भरून खायला आज डाळ भात आणि मच्छी. आता मी काय बेत केला बुधवारचा मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मी रोज प्रयत्न करेन टाकायला, जेणेकरून तुम्ही रोज बघाल व्हिडिओ माझे आणि कंटिन्यू राहा. मी आता सरळ जेवताना भेटू आपण. बघा आता आपलं ताट रेडी झाले आहे जेवणाचं. आज हा माझा बुधवारचा बेत आहे. आज माझं सुट्टीचा दिवस होता, तर आज मी डाळ भात आणि मच्छी फ्राय केला आहे. तर डाळची पण रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. आणि बघा मच्छी एकदम मस्त कुरकुरीत फ्राय झाली आहे. हे बघा बांगडा, डाळ भात आणि मच्छी, हे आता माझं जेवण आहे आजचं. तर मी जेवण घेते, आम्ही जेवतो आता. आणि तुम्ही जेवला असताल, काय बनवलं असेल तर मला नक्की सांगा. आणि आता परत आपण रोजच्या रोज काही ना काही व्हिडिओमध्ये भेटत राहू. आणि माझे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि मी रोज डेली अपडेट द्यायचा, रोजच्या रोज काही ना काही पोस्ट करायचा प्रयत्न करेल. आणि जर लेट होतो कधी कधी तर त्यासाठी समजून घ्या. तर आपण आता रेग्युलर भेटत राहू. तर तोपर्यंत तर तुम्ही जेवून घ्या, स्वस्त राहा, खुश राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. बाय.